नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। कोडदा गावात दसरा देवपूजन उत्साहात संपन्न। आदिवासी परंपरेतून ऐक्य व समृद्धीचे प्रतीक ठरला दसरा सोहळा। कोडदा येथे दसरा देव निमित्त पूजनाचा सोहळा पारंपरिक उत्साहात संपन्न झाला। गावातील पोलीस पाटील अभयसिंग वसावे, सरपंच तेजस वसावे, शेतकी संघ संचालक जयेश वसावे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गावित, कारभारी जहामा गावित, पुजारी नौका पुजारी तसेच रमेश वसावे, मगन वसावे, अश्विन वसावे, राजेश वसावे, फकीरा वसावे, दिलीप वसावे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आदिवासी रूढी परंपरेनुसार दसरा देवाची पूजा करण्यात आली। यावेळी गावातील नागरिकांनी एकोप्याने सहभाग घेतला। दसऱ्याच्या दिवशी कुटुंबीय व ग्रामस्थ एकत्र येतात। हा दिवस नव्या हंगामाची सुरुवात व जुन्या पाप अपशकुनांचा नाश याचे प्रतीक मानला जातो। ग्रामदैवत वाघदेव किंवा वनदेवाच्या स्थानाजवळ जागा स्वच्छ करून मातीने लिपली जाते व झाडाखाली मंडप उभारला जातो। नवधान्य, हळद कुंकू, फुले, नारळ, अगरबत्ती, कोंबडा बलिदानासाठी, पानं, फुलं, भाकरी, तांदूळसह प्रत्येक कुटुंब आपल्या शक्तीनुसार देणगी अर्पण करतात। प्रथम जमिनीला व निसर्गाला वंदन करून नारळ फोडला जातो, दिवा लावला जातो। आपट्याची किंवा शेंद्री पाने सोने म्हणून ती एकमेकांना दिली जातात। हे समृद्धी, ऐश्वर्य व बंधुभावाचे प्रतीक मानले जाते। पूजनानंतर ढोल, नगारे, गजमुरली व पारंपरिक नृत्य गाण्यांनी ग्रामस्थांनी उत्सवाचा आनंद साजरा केला। गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार दसरा देवाची पूजा ही निसर्ग, ग्रामदैवत व ऐक्य यांची उपासना आहे। यात हंगामाची सुरुवात, पिकांची भरभराट, गावाचे रक्षण व एकोपा यासाठी प्रार्थना केली जाते। एकोप्याने साजरा झालेला हा सोहळा गावात ऐक्य व बांधिलकीची नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरला।